बऱ्याच लोकांची ई केवायसी होत नाहीये, वेबसाईट भरपूर हँग होते. तर असं होऊ नये म्हणून ही ई केवायसी किती वाजता करायचे हा टाइम तुम्हाला मी सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला या महिन्याचा हप्ता नेमका कधी येईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता आपल्याला ई केवायसी सरकार करायला सांगते. तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा तुम्ही सरकारी नोकरदार असाल, तुमचं इन्कम जास्त असेल किंवा तुमच्या घरात 4 व्हीलर गाडी सुद्धा असेल, ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्या घरात असतील तर तुम्ही ह्या योजनेसाठी अपात्र आहात, हे लक्षात घ्या. ह्याच्या आधी तुम्ही लाभ घेतला आहे, ठीक आहे, पण आता इथून पुढे हा लाभ घेऊ नका, त्यात तुमच्यावर कारवाई होऊ शकते. एक तुम्हाला म्हणून माहितीच आहे ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. त्याच्यामुळे आता शांत राहावा, ठीक आहे. बरं, आता ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? तर त्यांचं उत्पन्न, आर्थिक उत्पन्न कमी आहे, त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी नाहीये, परत त्यांचं कोणी गव्हर्नमेंटमध्ये कामाला नाही आहे, त्यांचं जे खाजगी उत्पन्न जे आहे ते अटीपेक्षा सुद्धा कमी आहे, त्या लोकांनी या योजनेचा लाभ घ्या. बरं, आता ई केवायसी नेमकी करायची कशी? OTP द्वारे करायची की बायोमेट्रिकने करायची? आता हे सगळं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर बघा, आता मला तरी असं वाटतं की ही ई केवायसी तुम्ही मोबाईलद्वारे केली तरी बेस्टच आहे. आणि जर तुम्हाला मोबाईलद्वारे म्हणजे तुमचा जर नंबर लिंक नसेल आधार कार्डवरती, तर तुम्ही तो बँकेत जाऊन लिंक करून घ्या आणि ती OTP द्वारेच करा. कारण की बायोमेट्रिक आपल्या काही घरात बसून मिळणार नाहीये, आपल्याला ते बाहेर जाऊन करावं लागणार आहे. त्याची जिथे सेवा असेल तिथे, म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी असेल किंवा अजून कुठलं सेवा केंद्र असेल, तर तिथे जाऊन आपल्याला ते बायोमेट्रिकद्वारे आपल्याला ई केवायसी करावी लागेल. त्यापेक्षा घरातल्या घरात बसून जर तुम्ही ई केवायसी केलं तर तुम्हाला त्रास नाही होणार. हा माहिती आहे मला की आताच आपल्याला म्हणजे ही साईट चालू झालेली आहे, त्याच्यामुळे ते साईडमधून भरपूर प्रॉब्लेम येतात, एरर येतोय, पटकन फॉर्म भरला जात नाहीये. पण त्यासाठी काय करायचं तुम्हाला? साधं सिंपल आहे. 2 ते 3च्या आसपास मध्यरात्री फॉर्म भरायला घ्या, होऊन जातो तो फॉर्म, पटकन भरून जातोय, त्यात काही प्रॉब्लेम होत नाहीये. आपण जर तुम्हाला दिवसा भरायचा असेल तर थोडा वेळ लागेल. आता मला माहिती आहे त्याचा साईटचा खूप इश्यू येतोय, भरपूर जण त्याच्यावरती ट्राय करतात, त्याच्यामुळे तो लोड घेतोय. बरं, आता ई केवायसी करत असताना आपल्याला आपल्या म्हणजे जे विवाहित असतील त्यांना नवऱ्याचं आधार कार्ड आणि जे अविवाहित असतील त्यांना आपल्या वडिलांचे आधार कार्ड तिथे जोडायचं आहे. पण आता काही लोकांचा हा एक प्रॉब्लेम आहे की कोणाचे हस्बंड ऑफ झाले आहेत तर कोणाचे वडील ऑफ झालेत आता सध्या. मग आता नेमकं करायचं काय? आपल्याला योजनेचा लाभ घेता येईल की नाही, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर कसं आहे बहिणींनो, ज्यांचा नवरा ऑफ झालाय, ज्यांचे वडील ऑफ झालेत, त्यांनी नेमका आधार नंबर तिथे कोणाचा टाकायचा आहे? सरकारने अजून याबद्दल वेबसाईटवर काही क्लिअर केलं नाहीये, पण येत्या काही दिवसातच सरकार आपल्याला याबद्दल अपडेट देईल असं वाटतंय आणि आल्यावरती मी तुम्हाला नक्की सांगेन. तर लाडक्या बहिणींनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला या महिन्याचा हप्ता कधी भेटेल? तर आता सध्या चर्चा चालू आहे की जसं मागच्या महिन्यात आपल्याला रक्षाबंधनच्या वेळी 2 हप्ते मिळाले होते, तसेच दिवाळीच्या आधी म्हणजेच भाऊबीजेला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे हप्ते भेटतील अशी चर्चा चालू आहे. तर लाडक्या बहिणींनो, स्क्रीनवर जी वेबसाईट दिसते ना, त्या वेबसाईटवर जाऊन ई केवायसी करायची. आणि जर या संदर्भात अजून काही माहिती सरकारकडून आली तर मी व्हिडिओ करून तुम्हाला नक्की सांगेन.